वैराग्य जाचे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. नमस्कार. आपण अगदी सुरुवातीच्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात असं पाहिलं होतं की ह्या ग्रंथामध्ये काय आहे तर भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. पण याबरोबर लगेचच त्याच ठिकाणी समर्थांनी सांगितलं मुख्य भक्तीचा निश्चय ही गोष्ट बरोबर आहे, पण आत्मज्ञानाचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय बोलीला असे. ते जे शुद्ध ज्ञान त्याचा आज आपल्याला विचार करायचा आहे. बाकी आपण गेल्या वेळेला पाहिलं की सगळ्या प्रकारची जी ज्ञान नॉलेज इन्फॉर्मेशन असते ती आपण एक दुसऱ्याला देऊ शकतो पुस्तकाच्या माध्यमातून. आता तर निरनिराळी माध्यमं झाली आहेत. आपण ऑनलाईन कितीतरी कला विद्या शिकू शकतो. आता काहीच आपल्याला अवघड नाही आहे. त्या सगळ्या ज्या कला ज्ञान आहे त्याचा इथे काहीच उपयोग नाही. इथलं हे जे आपल्याला आज पाहायचं आहे ब्रह्मज्ञान म्हणा आत्मज्ञान म्हणा शुद्ध ज्ञान म्हणा हे असं देता घेता येत नाही आहे. हे आपल्याला आपलं समजून घ्यायची गोष्ट आहे आणि म्हणून याच्याबद्दल निरनिराळ्या संतांनी प्रयत्नपूर्वक शब्दात वर्णन केलं आहे. परंतु ते नुसतं त्यांच्या पद्धतीने केलेलं शब्दातलं वर्णन आहे. त्याच ह्याच्याप्रमाणे आपल्याला अनुभव येतील आणि आपल्याला ते शुद्ध ज्ञान कळेल असं काही नाही आहे. ते आपल्याला आपलं समजून घ्यायची गोष्ट आहे असं वारंवार सांगतात. या शुद्ध ज्ञानाच्या निरूपणापासून आपल्या लक्षात येईल की समर्थांचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाशी आपली ओळख होणार आहे. वेदांताशी आपली ओळख होणार आहे. वेदांमध्ये जे ज्ञान सांगितलं आता आजच्या समासात सुद्धा आपल्याला उपनिषद मध्ये आणि वेदांमध्ये जी महावाक्य म्हटलं आहे त्या महावाक्यांचा पण परिचय करून देणार आहेत. किंवा आत्तापर्यंत किती मंडळींनी या प्रकारच्या शुद्ध ज्ञानाचं आत्मसात केलं आहे त्याची एक यादी पण समर्थान दिली आहे. खूप मोठा समास आहे 75 ओव्यांचा समास आहे. पण याच्यामुळे त्यांनी आपल्याला शुद्ध ज्ञानाची चांगली ओळख व्हावी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आता असं आहे की आपण ना एक श्लोक नेहमी आपल्या मुखात असतो. आपण काही गोष्टी आपल्या ज्या लहानपणी पाठ झाल्यात ना त्याच्या मुळाशी आपण जात नाही. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. आता हे काय आहे हे सगळं असे वर्ण जिथे मी जाईन तिथे तू आहेसच. मी जिथे डोकं ठेवीन तिथे सद्गुरूचे पाय आहेतच. सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवायला जाण्याची आवश्यकता नाही. मी जिथे कुठे नम्र होणार आहे तिथे तिथे सद्गुरू तू आहेसच. ज्या ज्या ठिकाणी मनच आहे माझे. आता मन तर असं भरकटलेलं आहे चंचल आहे असं वर्णन सगळ्या संतांनी केलं आहे. पण ते मन जिथे जिथे जाईल तिथे तिथे तुझं रूप आहे हे सगळं आपण म्हणतो. पण त्या अर्थाशी आपण अशा इतक्या निगडीत राहत नाही किंवा ते म्हणत असताना आपल्या मनामध्ये ते विचार येत नाही. आणि तो फक्त आपल्याला आता विचार लक्षात घ्यायचा आहे की आपल्या तत्त्वज्ञानाने आपल्या संतांनी सहज शब्दामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. समर्थांनी तर या शुद्ध ज्ञानाची व्याख्या इतकी सुंदर केलेली आहे की ऐक ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नावज्ञान. अगदी 4 अर्धचरणामध्ये या शुद्ध ज्ञानाविषयी आत्मज्ञानाविषयी समर्थांनी सोप्यात सोपी व्याख्या करून दिली आपल्याला. आता पहावे आपणासी आपण म्हणजे काय. व्यवहारामध्ये आपल्याला कळतं की आपण आपल्याला पाहायचं म्हणजे आपलं समजा एखादं ध्येय असेल की मला हे पूर्ण करायचं आहे. आपण आता पारमार्थिक ह्याच्यात बसलो म्हणून आपण उदाहरण पारमार्थिक घेऊया की समजा सखोल अभ्यास दासबोधाचा कोणी करत आहे तर मग त्याचं ध्येय काय तर मला हे काय ठरलेल्या 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे. तर ते ध्येय म्हणजे पहावे आपणासी आपण हे करत आहे की काहीतरी ध्येय ठेवायचं आणि आपण त्या ध्येयापर्यंत पोचायचं. पण जन्माला आलेल्या आपला खरा म्हणजे ध्येयाचा विचार केला तर काय आहे तर जीव जो आहे तो शिवस्वरूप होणं हे आपलं ध्येय असायला हवं.
म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकायचं नाही आहे. ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञानाचा विचार कशासाठी करायचा? तर भगवंतानी नरदेह देऊन आपल्याला एक सुवर्ण संधी दिलेली आहे की आता या संधीचा फायदा घे आणि तू काय कर, तर या चक्रातून सुट. आता पुन्हा या सगळ्या पापपुण्याच्या ह्याच्यात अडकायचं काही कारण नाही आहे. नक्कीच तुझ्या हातून पुण्यकर्म घडलं आहे म्हणून तुला हा नरदेह प्राप्त झाला आहे. पुन्हा तो नरदेह चांगल्या कुळामध्ये चांगल्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. योगक्षेमम वहाम्यम दिलेला शब्द पण भगवंतानी पाळला आहे आपल्यासाठी. आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुला दिली आहेत, मग तुझं काय असलं पाहिजे? पाहावे आपण असे आपण तर माझं असं असायला हवं की हा जीव जो आहे तो शिवस्वरूप होणं. ह्याला म्हणायचं म्हणजे साधकानं आपल्यालाच पाहायचं आहे, म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत जायचं आहे, म्हणजे शिवस्वरूप व्हायचं आहे. तेव्हा ते शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होईल. शिवस्वरूप होणं म्हणजेच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होणं, आत्मज्ञानाची प्राप्ती होणं. अगदी संतांनी म्हटलं तर समर्थांचं ओवी आहे की तेथे पाहता पाहता तोच होऊन गेलो. म्हणजे भगवंताला असं काही पाहायचं की मी भगवंतच होऊन गेलो. माझ्यात आणि भगवंताच्यामध्ये इतकं अद्वैत झालं पाहिजे की तो आणि मी वेगळा नाहीच. ही अगदी म्हणजे टॉप पोस्ट म्हणतो तशी आहे. पण तिथपर्यंत जायला आपल्या ह्या नरदेहाबद्दलची किंवा ही जी आपली देहबुद्धी आहे ती देहबुद्धी जायला पाहिजे ना. देव पहाया गेलो आणि देवची होऊनी ठेलो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की देव पहाया गेलो, मी गेलो भगवंताला बघायला, मीच देव होऊन गेलो. ही त्यांची भूमिका यायला मी देवच होऊन गेलो म्हणजे काय, हे आपल्याला या शुद्ध ज्ञानामुळे लक्षात घ्यायचं आहे. मनाच्या श्लोकांचा अगदी अखेरचा 251वा श्लोक आहे. त्याच्यात अगदी हाच विचार समर्थाने आपल्याला सांगितला आहे. कदा बोळखी माझी दुजे दिसेना. म्हणजे आता इतकं अद्वैत झालं आहे की त्याला दुसरं काही दिसतच नाही. जे काही दिसतं ते सगळीकडे ईश्वरच मला दिसतो. किती प्रयत्न केला तरी मला ह्या चराचर विश्वामध्ये दृश्यसृष्टीमध्ये मला वेगळं काही दिसतच नाही. कदा ओळखी माझी दुजे दिसेना. प्रयत्न करून दुसरं मला काही दिसत नाही. सगळीकडे मला ईश्वर दिसतो. आणि मानसी द्वैत काही दिसेना. मनाला पण नाही दिसत, म्हणजे दृष्टीला तर नाहीच दिसत, चर्मचक्षुला तर नाहीच दिसत, सगळीकडे ईश्वरच दिसतो. पण मनाला सुद्धा माझ्या सगळीकडे ईश्वराचं जाणवतं. एकेका ओळीमध्ये समर्थ आपल्याला एक पाऊल पुढे नेतात. पुढे म्हणतात बहुता दिसा आपुली भेटी झाली. आता ह्याला बहुत दिवस लागले, धीर धरावा लागतो. ही गोष्ट काही लगेच होणारी नाही आहे. त्यामुळे म्हणतात की ईश्वराची भेट व्हायला बहुत दिवस लागले. बहुता दिवसा आपली भेट झाली. झालं, हे अद्वैत साधलं. मनसुद्धा आता दुसरीकडे जात नाही, देहाला सुद्धा सगळीकडे ईश्वर दिसतो आहे. पण हे सगळं व्हायला खूपच दिवस लागले. बरं तेवढं सुद्धा नाही तर विदेहीपणे सर्व काया निवाली. आता काया निवाली म्हणजे देह गेला नाही. काया निवाली याचा अर्थ काय, हे सगळं देहात असतानाच व्हायला हवं आहे. काया निवाल्यानंतर काही ब्रह्मज्ञान उपयोग नाही आहे. देह असतानाच आपल्याला हे व्हायला हवं आहे. म्हणून विदेहीपणे सर्व काया निवाली म्हणजे काय, तर सर्व प्रकारचे ताप संपले, देहबुद्धी संपली, अहंकार संपला, अभिमान संपला. केव्हा, हे अद्वैत साधलं तेव्हा. मनसुद्धा दुसरीकडे जात नाही, देहाला सुद्धा सगळीकडे मला ईश्वर दिसतो. तेव्हा जी स्थिती येते ती जी आहे ती काया निवाली. आपल्याला आपण देहबुद्धीत असल्यामुळे एका शिष्य आणि गुरुचा संवाद आहे. तो शिष्य सद्गुरूंकडे आला आणि मग मला आत्मज्ञान झालं मला आत्मज्ञान. तर म्हणाले हो का, अरे वा छान, म्हणजे काय रे झालं. तर म्हणाले सगळीकडे मला ईश्वर दिसतो. हो का, कुठे कुठे ईश्वर दिसतो, सगळीकडे म्हणाला. तो डोंगर आहे ना तो मला ईश्वर दिसतो, नदी मला ईश्वर दिसते, रस्ते मला ईश्वर, झाडं मला ईश्वर, तुम्ही सगळे मला ईश्वर, चराचरामध्ये सगळीकडे मला या वस्तूंच्या जागी ईश्वर दिसतो. तर ते सद्गुरू हसले, म्हणाले म्हणजे तुला नदी पण दिसते, ईश्वर पण दिसतोय, तुला डोंगर पण दिसतोय, ईश्वर पण दिसतोय. विदेहीपणे सर्व काया निवाली. तर हे काहीच नाही दिसता का? हे सगळं जे आहे हे दृश्य जग हे बाजूला सारता आलं पाहिजे आणि ईश्वर दिसला पाहिजे. त्यामुळे खूप फारच मोठी गोष्ट आहे हे शुद्ध ज्ञान आपल्याला आत्मसात करणं. मी गमतीला सांगते नेहमी की तरुण मुलींचं मेलबर्नचा वर्ग असतो आणि मग छान अगदी इंटरेस्ट घेतात, अभ्यास करून आलेले असतात, गीतेचा श्लोक वाचून आलेले असतात, शंका पण नंतर विचारतात, अभ्यास करतात, नो डाऊट. पण देहबुद्धी असते ना. मग मला प्रत्यक्ष आमचा जो वर्ग होतो त्या वर्गाचा, मावशी आता झाला ना आपला वर्ग. मग मी आपलं हो झाला वर्ग. नाही म्हणजे तुमची साडी खूप छान आहे हो. तर ही आपली देहबुद्धी जात नाही.
ते बरोबरच आहे. त्याच्यात की आपण असे काही नाही आहोत की ह्या सगळ्या ह्याच्यातून आपली सुटका होईल. आपल्याला मुलं बाळं संसार देहबुद्धी सगळं आहे, पण मनाने आपण याच्यातून बाजूला होऊ शकतो का, असं आपण प्रयत्न करायचं. म्हणजे त्याच्यात आपण लिप्त होत नाही आहेत ना, त्याच्यात आपण अडकत नाही आहोत ना, हे सगळं पाहिजेच. आपल्याला डोळ्यांना जे काही सौंदर्याची ही दिलेली आहे ती डोळ्यांना सौंदर्य कळलंच पाहिजे. असं नाही आहे की चांगलं आणि वाईट आपल्याला कळू नये, आणि ते व्यक्तही झालं पाहिजे. फक्त आपण त्याच्यात अडकता कामा नये. मग अडकणं म्हणजे काय, एखादी चांगली वस्तू दिसली की ती चांगली आहे म्हणणं इतपत बरोबर आहे. मला पण मिळाली पाहिजे, तिला कशी मग मला का नाही, हे पुढलं जे सगळं आहे ना ते होता कामा नये. एवढा काय आपल्याला मनाने विचार करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. तो विचार आपल्याला शुद्ध ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. देहबुद्धी एकदम काय टाकायची तर काय बटन ऑफ करायचं नाही आहे की देहबुद्धी संपेल, नाही संपणार. पण निदान हव्यास जो असतो ना, मला हवा आहे, मला हवा आहे, मला हवा आहे, तृप्ती नसते आपल्याला. व्यावहारिक जगामध्ये ज्या कितीही वस्तू मिळाल्या, म्हणजे आपण गमतीनं म्हणतो पूर्वी आपण चाळीच्या 2 खोल्यांमध्ये राहत होतो, त्याचा आनंद आपल्याला होता. आपण मोठे झाल्यावर तो कळला, पण तेव्हा आपल्याला ते नको होतं. 1 बेडरूमची तरी जागा पाहिजे, मग 2 बेडरूमची पाहिजे, तीही पुरत नाही. मुलं मोठी झाली, 3 बेडरूमची पाहिजे, तीही पुरत नाही. कुठेतरी आपल्याला पुण्याला आणखीन एक ब्लॉक घेऊन ठेवला पाहिजे. हे जे काही आपलं आहे ना ते व्यवहारात होणारच आहे. ते काही आपण टाळायचं नाही आहे, ते सगळं करणं क्रमप्राप्त आहे आपल्याला. व्यवहाराच्या दृष्टीने बरोबरच आहे, पण त्याच्यात अडकणं, यांचं झालं माझं का नाही, ही जी काही आपली तुलना असते ना ती होता कामा नये. तर मग आपण त्या शुद्ध ज्ञानाकडे, अंतकण शुद्ध निर्मळ, जे ज्याला जसं मिळालं आहे तसं मिळणारच आहे, अशा प्रेमाने सगळ्यांच्यातला आनंद शोधणं हे खरं शुद्ध ज्ञानाकडे जाणं आहे. असं काही नाही आहे की शुद्ध ज्ञान म्हणजे खरंच आपल्याला सगळीकडे ईश्वरच. म्हणजे एखादा गुन्हेगार असला तर त्याला आपल्याला कळलं पाहिजे आपल्या नजरेला की हा आपल्याला फसवतो आहे. समर्थांनी याच समासामध्ये एक गोष्ट दिली आहे पुढे, उशिया 62व्या 61व्या 62व्या ओळीमध्ये आहे. ज्यांनी समास वाचला आहे त्याला कळेल की एक राजा होता. एक राजाकडे म्हणे माणूस आला आणि तो शिंगाचा मणी घेऊन आला, आणि शिंगापासून तयार केलेला मणी इतका प्रकाशमान आणि इतका मोहक होता की राजाला त्याचा मोह पडला. त्यांनी वर्णन पण केलं त्या मण्याचं की म्हणाला, हे रत्न ज्याच्या हातात असेल ना त्याला स्वर्ग मृत्यू पाताळ कुठलीही वस्तू त्यांनी मनात आणावी, हा मणी तुम्हाला ते आणून देणार. पौर्णिमेच्या दिवशी मात्र हे काम करायचं. पौर्णिमेला मागणी करायची की हा मणी आपल्याला कुठे स्वर्ग मृत्यू पाताळ कुठेही काही वस्तू असू दे, हवी ती वस्तू तुम्हाला मिळणार. आता राजाला वाटलं की अरे वा चांगलीच गोष्ट आहे. मग म्हणाला काय किंमत आहे याची, मग तुमचं राज्य पाहिजे ह्याच्या बदल्यात मला. आणि राजाला एवढा मोह पडला त्या मण्याचा की राजाने ते राज्य दिलं आणि पौर्णिमेची वाट बघत बसला. पौर्णिमा जवळ आली, मागणं मागायला लागला, काही नाही आहे काही नव्हतंच त्या मण्यामध्ये. राजाची चांगलीच फसवणूक झाली होती. अर्थात गोष्टीतला राजा आहे आणि शेवटी तो राजा आहे, त्या राजाने आपलं राज्य परत मिळवलं, तो मणी परत दिला, तो भाग वेगळा. आपल्याला मुद्दा काय घ्यायचा आहे की हा जो मोह आहे ना, दृश्य गोष्टींमध्ये जे काही सौंदर्य आहे त्याचा मोह नाही पडता कामा. ते सौंदर्याचा आस्वाद घेणं इतपत बरोबर आहे, त्या नजरेला आपला आनंद मिळणं हे बरोबर आहे, परंतु त्याचा जो आपल्याला मोह होतो, त्याचा जो आपल्याला हव्यास येतो तो आपल्याला असता कामा नये. याच्यासाठी आपल्याला सर्वांभोवती भगवंत दिसला पाहिजे. अशा प्रकारचा विचार या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. पहिल्या ज्या 4 ओव्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी या शुद्ध ज्ञानाचं लक्षण आपल्याला सांगितलं. आत्ता जसं म्हटलं, पाहावे आपण असे आपण या नावज्ञानं, की आपल्यातला खरा मी कोण आहे तो ओळखावा. आपल्याला आरशामध्ये आपण दिसतो, पण आपल्याला हे बाह्यरूप दिसतं, परंतु आपल्याला आत आरसा लावायचा आहे आणि तो सत्संगाचा, सद्गुरूंचा, सद्ग्रंथांचा तो आरसा लावून आपल्याला आपलं मन ओळखता आलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक आपल्या मनामध्ये कुणाही बद्दल वाईट विचार येणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याशी चांगलं वागणाऱ्यांशी आपण नेहमी चांगलं वागतो, आपला हा अनुभव आहे. पण एखादा जर माणूस आपल्याशी कधीतरी, तो प्रत्यक्ष वाईट वागलेला असतो असं नाही, कुणीतरी आपल्याला सांगितलं असतं की तो तुझ्याबद्दल असं बोलतं, तरी मी त्याच्याबद्दल वाईट वागते, तरी त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये असा भाव असतो की याच्यापासून 2 पावलं दूरच राहावं बाबा. हा विचार आपल्याला इथे पाहावे आपण असे आपणमध्ये करायचं आहे की कोणीही कसंही वागू द्या, आपण त्याशी चांगलंच वागायचा प्रयत्न करायचा. रात गई बात गई तसं झालं असेल, वाटलं असेल कोणाला तरी आपल्याबद्दल काहीतरी गैरसमजूत झाली असेल, कुणीतरी कुणाशी तरी बोललं असेल, पण आपल्या मनात तर येता कामा नये. असं हे शुद्ध ज्ञान म्हणजे काय, तर अशी सुरुवात
आपल्याला करता आली तर बरं, असं त्या ज्ञानाचं लक्षण आपल्याला ते सांगत आहे की मुख्य देव ओळखायचा, की आपण म्हणजे कोण आहोत. आपण आपली ओळख करून देताना आपलं नाव सांगतो, डिग्री सांगतो, कुणाची आई कुणाची बायको असं काहीतरी रिलेशन सांगतो, पण हे सगळं देहाच्या संदर्भात आहे. आपण ओळखायचं म्हणजे माझ्यातला असणारा ईश्वर ओळखायचा आहे. व्यवहारामध्ये ते सगळं लागतं. ते सगळं चांगलं पण असलं पाहिजे असाही प्रयत्न. आपण जेव्हा नातं सांगतो तेव्हा आपण अभिमानानं सांगतो, मुलगा अमकं अमकं करतो आहे, की आम्ही अमक्या अमक्या याची पत्नी आहे. हे असं सांगताना अभिमान वाटेल अशा गोष्टी असायला पण पाहिजेत. त्या व्यवहारामध्ये ते बरोबरच आहे परिचय करून देणं. परंतु खरा परिचय काय, तर माझ्यातला जो ईश्वर आहे तो मला ओळखता आला पाहिजे. आणि जर माझ्यामधला ईश्वर मला ओळखता आला तर ईश्वर कुणाचंच वाईट करत नाही. मग मी कसं वाईट करेन असा प्रश्न मनाला आला पाहिजे, की मग मी कुणाचंच वाईट करता कामा नये. या अर्थाने आत्मस्वरूप असणारा मी म्हणजे आपला देह आपल्याला कळतो तो एक भाग, आत्मस्वरूप असणारा मी म्हणजे आपल्यामध्ये असणारा ईश्वर. अगदी सोपं नेहमी आपण सांगतो की एखादा माणूस मृत्युमुखी पडला म्हणजे नेमकं काय झालं. त्याचं सगळं देह तसा असतो, अवयव सगळे असतात, फक्त त्या अवयवांना शक्ती देणारं आतलं जे चैतन्य असतं ते नाहीसं झालेलं असतं. ज्याला आत्मा आपण म्हणतो तो आत्मा नाहीसा झालेला असतो. त्यामुळे पहिलं देह, मग हे आत्मस्वरूप असणारं आपल्यामध्ये असणारं चैतन्य, आणि तिसरं ईश्वर परमात्मा ज्यांनी हे सगळं निर्माण केलं, ही सृष्टी निर्माण केली, आपल्याला निर्माण केलं, आपल्यामधला ईश्वर निर्माण केला. या तीन गोष्टी कळणं म्हणजे हे आपल्याला शुद्ध ज्ञान कळणं असं आहे. या तीन अंगांचा विचार आपल्याला आत्मज्ञानासाठी करायचा आहे. त्यातला देहाचाच फक्त आपण विचार करतो तर तो आहे, कारण या देहामुळे आपल्याला हा पुढला सगळा विचार जमणार आहे. आपण पाहिलं आहे की अन्य कुठल्याही योनीतल्या जीवाला हा विचार करता येत नाही. त्याच्यासाठी नरदेहाचीच गरज आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे. त्या पहिलं काम तर आपलं झालं आहे. आता राहिलं काय, की आपल्यातल्या चैतन्याची ओळख करून घेणं. आणि हे चैतन्य म्हणजे ईश्वर स्वरूप आहे. त्या परमात्म्यानेच या देहाला आणि ह्या चैतन्याला निर्माण केलेलं आहे. आपण म्हणतो ना की तो आत्मा ईश्वरात मिसळला. देह टाकला म्हणजे काय झालं, तर जणू काही त्यामध्ये असणारी ज्योत, चैतन्याची ज्योत आहे ती त्या ईश्वरामध्ये परमात्म्यामध्ये मिसळून गेली. तर त्याच्याजवळची शक्ती त्यांनी आपल्याला प्रदान केलेली आहे. या तीन गोष्टी आपल्याला, परमात्मा, आपल्यामधला आत्मा आणि देह, ह्या तीन गोष्टी आपल्याला कळणं म्हणजे आत्मज्ञानाची ओळख करून घेणं आहे. 5वा दशक आहे, त्या म्हटलं तर सुरुवातच आहे. गाठायचं आहे आपल्याला 20व्या दशकापर्यंत. हा विषय पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं येणारच आहे. पण या अवस्थेमध्ये आपल्याला कळेल की प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप म्हणजे ज्ञान जे आहे ते काय आहे. आता हे सगळं जे आहे ते मनबुद्धीला आकलन होणारं नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटलं की अरे एवढं छान वर्णन करतात, आता कळलं बाबा, मला कळलं, आपल्याला कळलेलं असतं. पण पुन्हा स्थलत्याग होता सवेची जाते इतपतच कळलेलं असतं. पुस्तक मिटलं, आपण इथून बाहेर गेलो की आपण व्यवहारात जातो आणि मग त्यावेळेला आपल्याला हे सगळं विसरायला होतं. त्यामुळे हे मनबुद्धीला आकलन होणारी गोष्ट नाही. बुद्धीने तेवढ्यापुरतं कळलं तरी देखील आपण ते ईश्वर सगळीकडे बघण्याची जी आपली आहे, तुकाराम महाराजच करू जाणे हे. म्हणून तर तुकाराम महाराज आहेत, संत आहेत, जगद्गुरू आहेत. चपलांचा हार घालूनसुद्धा ते आनंद व्यक्त करताय आणि आम्हाला शाब्दिकसुद्धा कोणी केलेलं सहन होत नाही. तर आपल्यातही त्यांच्यात किती अंतर आहे की वेगळं सांगायला नकोच. ते सद्गुरू आहेत, संत आहेत. हे कशामुळे, तर त्यांना सगळ्यातच आनंद आहे, सगळ्यातच आनंद आहे. कुणी निंदा, कुणी वंदा, मला काहीच फरक पडत नाही. अशी संत प्रवृत्ती होणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. म्हणून ते म्हटलं की मनबुद्धीला आकलन होणारी ही गोष्ट नाही. दुसरं आहे की तर्काने सुद्धा विचार करता येणार की ह्या सगळ्यांना हे जमलं मग मला जमेल, किंवा यांनी हे अशी साधना केली म्हणून यांना जमलं, मग मी तशी साधना करेन मग मला जमेल. तसंही नाही होणार. त्यामुळे तर्काने सुद्धा ही गोष्ट कळणार नाही, मनबुद्धीला ही गोष्ट कळणार नाही. चारी वाणी ज्या आपल्या आहेत, आपली नुसती शाब्दिक ओळख वाणीशी झाली आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी असं पण म्हणतो. नाभीच्या जागी परा वाणी असते. म्हणजे आपला जो मनात विचार येतो ना तो ह्या नाभीच्या ठिकाणी पहिल्यांदा येतो. मग पश्यंती, मध्यमा आणि मग वैखरीतून आपण व्यक्त करतो, शब्दबद्ध करतो आपल्या विचारांना. हा जो सगळा विचारांचा मार्ग आहे, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, त्या परेमध्ये आपल्याला नुसतं स्फुरण येतं असं आपण म्हणतो. काहीतरी विचार आपल्या मनामध्ये येतो, अजून तो शब्दबद्ध व्हायचा आहे, पण परेमध्ये त्याची निर्मिती होते. त्याच्याही पलीकडे ही गोष्ट आहे. त्यामुळे वाणीसुद्धा तिथे पोचत नाही.
विचार जिथे स्फुटतो त्या नाभीच्या ठिकाणाच्याही पलीकडे हा विचार आहे. त्यामुळे मन, बुद्धी, वाणी, तर्क काहीच याच्या उपयोगी पडणारी गोष्ट नाही आहे. याला जाणीव हाच फक्त विषय, की जाणवणं, समजून घेणं एवढंच आपल्याला ह्या आत्मबुद्धीच्या बाबतीत म्हणता येतं. त्यामुळे आणखीन एका पद्धतीने जसं आता परावाणीच्या पलीकडे म्हटलं तसं आपल्या 4 अवस्था असतात. आपण जागृतीत असतो, जागे असतो, आपण स्वप्न पडतं आपल्याला, स्वप्नात असलो तरीसुद्धा आपल्याला त्या स्वप्नानंतर जाग येते आणि स्वप्न आठवतं. कधी कधी आठवत नाही किंवा सगळं आठवत नाही, पण म्हणजे ह्या स्वप्नामध्ये सुद्धा आपली तशी म्हटलं तर आपल्याला स्वतःचं विस्मरण होण्यासारखी गोष्ट नसते. तेवढ्या काळापुरतं असलं तरी पुन्हा आपल्याला आठवतं. आणि तिसरी गोष्ट सुषुप्ती, म्हणजे गाढ निद्रेचा आपल्याला अनुभव कधीतरी येतो. म्हणजे आपण छोट्याशा आवाजाने जागे होतो, लाईट जरी कोणी लावला तरी आपल्याला झोप येत नाही. बारीक बारीक गोष्टी आपल्या झोपेच्या संदर्भातल्या निरनिराळ्या असतात. पण क्वचित आपल्याला असा अनुभव येतो की आपल्याला गाढ झोप लागली. अय्या, मला आवाजच नाही आला, बेल वाजली का नाही कळलं मला, केवढी मला गाढ झोप लागली, असं जे आपण म्हणतो तो अनुभव क्वचित आणि अगदी थोड्या वेळापुरता असतो. पण तरीही असं आहे की पुन्हा आपल्याला ती जाग आल्यावर त्या अनुभवाचा आपण विचार करू शकतो की हां, मला अशी गाढ झोप आली. त्यामुळे जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा आपल्या ह्याचा प्रांत वेगळा आहे. त्या सगळ्या आपल्या म्हटलं तर मनाच्या अवस्था आहेत. जागं असणं काय, स्वप्नात जाणं काय किंवा सुषुप्तीमध्ये जाणं काय. त्याच्याही पलीकडली एक अवस्था आहे, तुर्यावस्था म्हणतात तिला. या तुर्यावस्थेमध्ये असं आहे की देह नसून आत्माच आहे अशा प्रकारचा अनुभव, म्हणजे मन थोडं सूक्ष्मात जातं. तुर्यावस्थेमध्ये मन सूक्ष्मात जातं की क्षणभर आपण आपल्याला विसरून जातो. ती जी तुर्यावस्था आहे म्हणजे आत्म्याची जाणीव होण्याची जागा आहे, ती तुर्यावस्था होते. पण शुद्ध ज्ञानाचा विचार या तुर्यावस्थेच्याही पलीकडे आहे. जसं आत्ता म्हटलं की परावाणीच्या पलीकडे या शुद्ध ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा विचार आहे. तसं या ज्या 4 अवस्था आपल्या आहेत ह्याच तुर्यावस्थेच्या सुद्धा, म्हणजे तुर्यावस्थीसुद्धा म्हटलं तर ती अत्युच्च आहे, नाही अशातला भाग नाही, पण तीसुद्धा आपली ब्रह्मज्ञान मिळवण्याची अवस्था नाही, त्याच्याही पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. ही चौथी अवस्था आहे. ही चौथ्या अवस्थेत, तुर्यावस्थेचा फार मोठा महत्त्वाचा विचार आहे, नाही असं नाही, पण तिथे फार तर असं म्हणू की या आत्मज्ञानाच्या प्रांगणात आपण प्रवेश केला आहे. पण म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती तुर्यावस्थेमध्ये होते असं नाही म्हणता येत. त्याच्याही पलीकडे आपल्याला जावं लागतं. ह्या तुर्यावस्थेला वेगवेगळी नावं आहेत. सर्व साक्षिणी असं म्हटलं आहे. म्हणजे आत्मज्ञानाच्या प्रांगणात प्रवेश केला आहे की तुर्यावस्था म्हणजे आपल्या स्वचं विसर पडणं ना. त्यामुळे स्वचा विसर पडणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण तर टिकत नाही, तेवढ्यापुरतं होतं आणि मग पुन्हा आपण आपल्या ह्याच्यात येतो. म्हणून त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की ह्याच्यामध्ये तुर्यावस्थेमध्ये भान राहतं, आजूबाजूच्या गोष्टीचं, पदार्थांचं, दृश्य गोष्टींचं भान आपल्याला राहतं. त्याही पलीकडे आपल्याला जायला पाहिजे, तेव्हा त्या शुद्ध ज्ञानाचं हे होईल. म्हणजे मगाशी जसं म्हटलं की तो म्हणाला मला डोंगर पण दिसत आहे आणि मला ईश्वर पण दिसत आहे. ती जी अवस्था आहे की दिसतं आहे पण ओली दिसतं आहे, दोन्ही दिसून नाही उपयोग. ते दृश्य ज्ञान विस्मरण त्याचं झालं आहे का ते हवं. त्यामुळे शुद्ध ज्ञान ही त्याही पलीकडची गोष्ट. म्हणजे शब्द जात नाही, वाणी जात नाही, तर्क जात नाही, कुठलीच गोष्ट त्या शुद्ध ज्ञानापर्यंत जात नाही. केनोपनिषदामध्ये एक मंत्र आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती असतो तो, न तत्र वाग गच्छती, न तत्र पाद गच्छती, न तत्र चक्षु गच्छती. सगळ्या इंद्रियांचं हे दिलेलं आहे की ही इंद्रिय या शुद्ध ज्ञानापर्यंत पोचू शकत नाहीत. म्हणजे इंद्रियांच्या मार्फत आपल्याला ह्या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्याची काही शक्यता नाही. इंद्रियांच्या मार्फत आपल्याला दृश्य जग दिसतं, परंतु शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणजे आपण आणखीन बारकाईने थोडा विचार करूया की ह्यातलं एखादं इंद्रिय आपल्याला नसलं तरी आपलं अडत नाही. एखाद्याला दृष्टी नसते तरी त्याचं जग चाललं आहे, एखाद्याला ऐकू येत नाही तरी त्याचं जग चाललं आहे, पाय नाही चाललं आहे, हात नाही चाललं आहे. इंद्रिय आवश्यक आहेत, पण इंद्रियांच्या मार्फत शुद्ध ज्ञान नाही, कारण इंद्रिय हा काही आपला महत्त्वाचा विषय नाही आहे. हां, ती असली तर आपल्याला ही सगळी कामं करता येतात, पण पंगुम लंग येते गिरी, भगवंत काही करू शकतो. त्या इंद्रिय हा काही फार मोठा महत्त्वाचा विषय नाही शुद्ध ज्ञानासाठी. मग काय आहे, कारण ही इंद्रिय काहीही नसली तरी माणूस जिवंत आहे, कारण आज चैतन्य आहे. आज चैतन्य आहे,
त्यामुळे तो जिवंत आहे, तो विचार करू शकतो आहे, तो शुद्ध ज्ञान मिळवू शकतो आहे. इंद्रियांमार्फत शुद्ध ज्ञान मिळतच नाही. म्हणजे मला इंद्रिय नाहीत मग मला कसं होणार असा पण विचार करायचं कारण नाही. इंद्रियांचा शुद्ध ज्ञान मिळवण्याशी काही संबंध नाही. शुद्ध ज्ञान मिळायचं तर मिळेल इंद्रियांखेरीज. इंद्रिय पोचतच नाही. तत्र वाक न गच्छती, तत्र पाद न गच्छती, तत्र चक्षु न गच्छती असंच वर्णन केलं आहे. त्यामुळे ही इंद्रिय आपल्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून देतील असं वाटायचं काहीच कारण नाही. चांगलं आहे, भाग्याचं लक्षण आहे सगळे इंद्रिय असणं हे. परंतु शुद्ध विषयासाठी इंद्रिय उपयोगी पडत नाहीत. हां, इंद्रिय जाणवण्यासाठी उपयोग होईल. म्हणजे आपण ग्रंथ वाचणार, ह्याला जाणार, सत्संगाला जाणार, मग आपल्याला जायला सुविधा पाहिजे, त्यामुळे ती इंद्रिय पाहिजेत, वाचन पाहिजे, मग ग्रंथांसाठी आपल्याला दृष्टी पाहिजे. त्यामुळे इंद्रियांचा उपयोग त्या शुद्ध जाणीव होण्याला होईल, नाही असं नाही. पण नसणाऱ्याला होणारच नाही का, तर तसं नाही. ती नसली तरी देखील शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. कारण हा जो विषय आहे हा ह्या इंद्रियांच्या पकडीत येणारच नाही आहे. म्हणजे शुद्ध ज्ञान असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही, अशा पद्धतीनेच आपण जाणायचं आहे. कसं आहे आपलं आपण ठरवायचं. त्यामुळे साधारणपणे याला अन्वय आणि व्यतिरेक येईल आपल्याला हळूहळू शब्द. असं म्हणतात कुठल्याही ग्रंथाचा किंवा कुठल्याही तत्त्वाचा 2 प्रकारांनी विचार करता येतो. एक अन्वयामार्फत करता येतो किंवा एक व्यतिरेकाबद्दल करता येतो. अन्वयामार्फत म्हणजे काय, आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा संस्कृत सुभाषिताचा अर्थ लावायला आपण अन्वय लावायचो. असं डोक्यावर आकडे घालायचो, कुठला शब्द कशानंतर घ्यायचा आणि मग त्याचं आपण भाषांतर करायचो. त्याला अन्वय लावणं असं म्हणतात. मग इथे अन्वय म्हणजे काय, तो होकारार्थाने त्या तत्त्व समजून घ्यायचं. शुद्ध ज्ञान असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे नी समजून घ्यायचं, त्याला अन्वय म्हणायचं. आणि नाही, असं नाही, असं नाही, असं नाही असं समजून घेतलं की त्याला व्यतिरेक म्हणायचं. हे तत्त्वज्ञानाच्या भाषेतले शब्द आहेत. आपल्याला काही त्या शब्दांमध्ये जायचे आहे, आवश्यकता आहे अशातला भाग नाही. थोडक्यात असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींसाठी इंद्रियांचा आपल्याला उपयोग होईल असं काही नाही. इंद्रियांच्या पकडीत येणारा हा विषय नाही. जे शुद्ध स्वरूप म्हणजे आपण आहोत. आपण आहोत म्हणजे हे आपण आहोत हेच आपलं शुद्ध ज्ञान आहे, शुद्ध स्वरूप आहे असा अनुभव घेणं, याला स्वरूपज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा शुद्ध ज्ञान म्हणायचं आहे. आपलं स्वतःचं ज्ञान करून घेणं. आता पुन्हा पुन्हा होतं की हे वाक्य आलं ना की आपण आपलं ज्ञान म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटतं की माझा परिचय. तर तसं नाही, माझ्यातल्या ईश्वराचा परिचय मला झाला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जी महावाक्य आपल्याला सांगितलेली आहेत उपनिषदामध्ये आणि वेदांमध्ये, त्याचा आपल्याला इथे उपयोग करून घ्यायचा असतो. की मला माझी ओळख करून घ्यायची म्हणजे काय करायचं आहे. मग तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी असे जे सगळे उपनिषदात आणि वेदांमध्ये वाक्य येतात त्याचा आपल्याला या ठिकाणी उपयोग होईल. यापुढे म्हणजे पहिल्या 9 ओव्यांमध्ये आत्ता मी जो विषय सांगितला तो आला आहे. आणि पुढे या महावाक्यांचा विषय आला आहे की सगळी उपनिषदांमध्ये महावाक्य आहेत. ईशावास्य उपनिषदामध्ये असौ यद असो पुरुषः सहा अहमस्मी असं म्हटलं आहे. तो जो पुरुष तो मी आहे. आता पुरुष म्हणजे काय, तर पुरुष आणि प्रकृती, आत्मा आणि देह, जीव आणि शिव, आपल्याला शब्द वेगळे असले ते अर्थ तोच आहे. पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय, तेही प्रकृती म्हणजे दृश्य जग आणि हे निर्माण करणारा जो आहे तो म्हणजे पुरुष. किंवा आपण आपल्या देहापुरता विचार केला तर प्रकृती म्हणजे काय, तर आपला हा देह, आणि पुरुष म्हणजे काय, तर आपलं चैतन्य किंवा आत्मतत्व. अशा अर्थाने तो पुरुष शब्द आहे. तर तो जो पुरुष तोच मी आहे, तो ईश्वरच मी आहे असं ईशावास्य उपनिषद आपल्याला सांगतं. की मग या वाक्यांचा जपही करायचा आहे. म्हणजे तत्त्वमसी ह्या जपाचा नाही काही उपयोग होणार. ते जाणवून घ्यायचं आहे, ते समजून घ्यायचं की तो मी आहे. श्रीराम जयराम जय जयराम जप करा, भगवंतानी सद्गुरूंनी दिलेला आहे तो जप करायचा. पण महावाक्यांचा जप नाही करायचा, महावाक्य समजून घ्यायचं की असं का म्हणत, तो जो पुरुष तो मी आहे म्हणजे काय, तत्त्वमसी तो मी जो आहे तोच तू आहे, किंवा माझ्यातला जो आत्मा आहे तोच ईश्वर आहे. या वाक्यांचे अर्थ समजून घ्यायचे. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये पण कैवल्य त्याला म्हटलं आहे किंवा ब्रह्म म्हटलं आहे, शब्द वेगवेगळे वापरलेत. ते म्हणाले की ह्या आत्मतत्वाच्या साह्यानं योगी जे असतात ते हे सगळं पाहतात. त्यांना झालेल्या ज्ञानामुळे त्यांना हे कळतं. त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. पुन्हा असंच आहे की अनुभव घेण्याचा जो प्रांत असतो तो इंद्रियांच्या मार्फत आपल्याला वाटतो की आपण, पण इथे तसं नाही. ही जाणवण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे इंद्रियांच्या मार्फत नाही, आपल्याला स्वतःची जाणीव होणं हे महत्त्वाचं आहे. मी देह नसून आत्मा आहे
या जाणीवेला शुद्ध ज्ञान म्हणायचं. मग आता कोणी आपल्याला नाव विचारलं तर मी अहम आत्मा श्री असं म्हटलं तर आपल्याला वाटते काहीतरी वेळ लागलं बहुतेक, असं नाही चालणार. परंतु ही जाणीव आपल्याला, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी ईश्वर आहे, माझ्याशी अद्वैत माझं साधलेलं ईश्वराशी, हे आपल्याला जाणवलं पाहिजे. छांदोग्य उपनिषदामध्ये सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हटलं की सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. अथर्ववेदामध्ये अयम आत्मा ब्रह्म असं म्हटलं आहे. ऋग्वेदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म असं म्हटलं आहे. यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी म्हटलं आहे आणि सामवेदामध्ये तत्त्वमसी म्हटलं आहे. प्रत्येक वेदांच्या 4 वाक्यातल्या 4ही वाक्याचा अर्थ तोच आहे. शुद्ध आत्मस्वरूप जे आहे ते आपलं खरं स्वरूप आहे, हा त्याचा खरा अर्थ. त्यामुळे 10-11 ओव्यांमध्ये समर्थांनी या सगळ्या उपनिषदांमध्ये आणि वेदांमध्ये आलेली वाक्य आणि सगळ्या वाक्यांचा अर्थ एकच आणि ते आपल्याला जाणवणं. मग याचा जप करायचा नाही म्हणजे काय, जाणवायचं म्हणजे ते समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं. मग एक छानशी गोष्ट सांगितली की एकदा असं झालं की एक पारधी जंगलामध्ये पक्षी पकडायला गेला. जाळं मोठं होतं आणि पक्षी पकडायला गेला. एक साधूबुवा तिथे बसला होता. त्या दिवशी पारध्याने जाळं हे केलं पण 2 पक्षी त्याला मिळाले आणि साधूबुवांनी ते पाहिलं. साधूला फार दया आली त्या पक्ष्यांची. तो म्हणाला की काय त्यांचं जीवन, बिचाऱ्यांना जाळ्यात अडकवलं, किती पैसे ह्या पारध्याला मिळणार आहेत असे. म्हणून त्या साधूबुवांनी त्या पारध्याला बोलावून घेतलं आणि म्हणाले तू आता हे विकशील पक्षी, असे किती पैसे तुला मिळतील. मग त्यांनी काही सांगितली रक्कम, मी तुला एवढे पैसे देतो, त्या पक्ष्यांना सोड. दया आली त्यांच्या अंतःकरणामध्ये, तुला एवढेच पैसे हवे ना, मी देतो. आणि म्हणून साधूने त्या पारध्याला, पारधे व्हायला जाऊ दे, आपल्याला काय बाजारात जाऊन विकायचं, इथे विकले. पारध्याने पैसे घेतले आणि तो निघून गेला. यांनी ते पक्षी साधूबुवांनी आपल्या ताब्यात घेतले आणि त्या पक्ष्यांना शिकवलं. कोणी दाणे दिले तरी मी खाणार नाही, मी स्वैरपणे आकाशात उडणार. दाणे दिले तरी मी खाणार नाही, मी स्वैर आकाशात उडणार. पक्षी बोलायला लागले. साधूबुवांनी शिकवलं, पक्षी बोलायला लागले. साधूबुवाला कॉन्फिडन्स झाला की आता काही हे अडकणार नाहीत आणि त्यांनी सोडून दिलं पक्ष्याला. आता बोलतायत पण बोलून काय फायदा. पुन्हा आपलं ते पारधी आला, त्यांनी जाळं लावलं, पुन्हा पकडले गेले आणि पुन्हा पकडून काय झालं, बोलतायत एकीकडे दाणे दिसले तरी खाणार नाही, जाळ्यात मी अडकणार नाही, आकाशात मी स्वैर फिरणार, पण जाळ्यात अडकताय. आपण सगळे तसेच आहोत. हे सगळं आपण करतोय परंतु पुन्हा आपण आपल्या सगळ्या दृश्य जगामध्ये असे की अडकतो आहे की आपल्याला येत आहे सगळं, आपल्याला कळतं आहे सगळं, परंतु त्या पक्ष्यांसारखी आपली अवस्था आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की हा महावाक्याचा नुसता जप करणं, याचा अर्थ नुसते ग्रंथ वाचून नाही उपयोग होत. उद्यापासून वर्ग बंद. तर ह्यानी आपल्याला फक्त काय होईल, जाणीव होईल. परंतु खरं जे शुद्ध ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, तिथपर्यंत पोचायला आपल्याला खूप अभ्यास, वेगळ्या पद्धतीने आपल्या मनाचा अभ्यास करायला हवा की अरे ही जाणीव म्हणजे नेमकं काय आहे, कुठे माझं नेमकं चुकतं आहे आणि मग ती चूक आपल्याला आपली दुरुस्त करता येते का. सगळीकडे ईश्वर म्हणजे काय आहे, तत्त्वमसी म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, हे अर्थ आपल्याला लावून घेतले पाहिजे. आता आपलं जे मूळ स्थान आहे किंवा स्वरूप ज्याला म्हणत आहे, त्या स्वरूपाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. खऱ्या मीचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि मी कोण आहे या प्रश्नाच्या जसं आपण आत शिरू ना, तसं आपल्याला आत्मस्वरूपाचा, या शुद्ध ज्ञानाचा परिचय व्हायला लागेल की मी कोण आहे. म्हणजे आपल्याला अगदी सोपं जर करायचं झालं ना, तर आपल्या ज्या काही रागाच्या की अरे माझं खरं स्वरूप काय आहे. कारण राग हा नेहमी दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला आलेला असतो, माझं काही चुकलेलं नसतं. आपण जर आपल्याला राग कधीतरी आपलं होतं की आपला स्वतःचाच राग आपल्याला येतो की मी असं का केलं, मी असं का वागले, तेव्हा पण आपण आपल्या मनाला हा प्रश्न विचारायचा की मी माझं खरं स्वरूप काय आहे. माझं खरं स्वरूप जर ईश्वर असेल तर माझा राग येण्याचा पुन्हा ही चूक होणार नाही, एवढाच फक्त प्रयत्न करायला हवा. तसा करूया. किंवा दुसरा कसा वागतो याचा आपण आपल्यावर परिणाम नाही करून घ्यायचा, असं आपल्याला हळूहळू कळायला लागेल. ते जे आहे ते स्वरूपाकडे जाणार. पुढे सगळ्या 22 ते 28 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला एक लिस्ट, यादी दिलेली आहे आणि त्या यादीमध्ये त्यांनी संतांची, थोर मोठ्या लोकांची नावं दिली आहेत, संत सज्जनांची, की या सगळ्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. म्हणजे असं काही नाही आहे की हे अशक्य गोष्ट आहे. या सगळ्या मंडळींना आत्मज्ञान झालं आहे. आपण मागच्या समासामध्ये पाहिलं की जगामध्ये ज्या सगळ्या 64 विद्या काय, 14 विद्या, 64 कला आहेत, त्या सगळ्या आत्मसात करायला आपण
ज्यांना ज्यांना अशा कला आत्मसात झालेल्या असतात त्या पाहून आपण अगदी आश्चर्यचकित होतो की काय कमाल आहे नाही, काय काय आपल्याला व्हिडिओ येतात लहान लहान मुलांचे 4थ्या-5व्या वर्षी काय सुंदर गात आहेत काय, आणि केवढी प्रगती त्या कलेत त्यांनी केली आहे ते पाहून आपल्याला खरोखर आश्चर्य वाटतं ना, यशातला भाग नाही. पण हे सगळं जे आहे त्याच्यातून त्यांना आत्मज्ञान नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने जे समाधान ज्याला म्हणतो ते त्यांनी मिळत नाही. पूर्ण समाधान कलेतून मिळत नाही, अजून मिळवायचं आहे, अजून मिळवायचं आहे, अजून मिळवायचं आहे, ही भूमिका त्या ज्ञानामध्ये असते. 14 विद्या 64 कलांचं ज्ञान कितीही जरी माणसांना, मग आपण म्हणतो ना बऱ्याचदा असं होतं की 22व्या वर्ष माऊलींनी देह ठेवला, फक्त ज्ञानेश्वरीचं आहे का, तेवढ्या कामासाठी चालले होते ते, अधिक काही त्यांना मिळवायचंच नव्हतं. भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं ज्ञान तुम्हा आम्हाला प्राकृत भाषेमध्ये द्यावं एवढ्याच कामासाठी ते आलेले होते. ते काम झालं, त्यांनी देह ठेवला, समाधी घेतली, थांबले नाहीत, त्या कामासाठी आले होते. कारण त्यांना आणखीन मिळवायचं नव्हतं. आत्मज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला आणखीन मिळवायचं आहे, आणखीन मिळवायचं असं काही नसतंच. बाकीच्या ज्या कलाविद्या आपण मिळवतो त्याच्यात आणखीन आपल्याला मिळवायचं असतं, आणि त्यामुळे तिथे समाधान नावाची गोष्ट नसते, आनंद नावाची गोष्ट तिथे नसते. इथे मात्र कसं आहे, आत्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये आता आणखीन काहीच मिळवायचं नाही, मग तो जो आनंद आहे, ते जे समाधान आहे ते मिळवण्यासाठी याचा विचार करायचा. आणि ते संतांनी आत्मज्ञान मिळवलेलं असतं म्हणून त्याची यादी समर्थांनी आपल्याला दिली. वशिष्ठ आहेत, व्यास आहेत, शुकदेव आहेत, वाल्मिकी आहेत, जनक राजा आहे, अगदी नाथ परंपरेमधली सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांची नावं समर्थांनी आपल्याला यादी स्वरूपात दिली आहेत की या सगळ्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांना जे समाधान मिळालं ह्याच्यापेक्षा आणखीन आता काही मिळवायचं बाकी राहिलं नाही, अन्य काही आता मिळवायचं नाही आहे. म्हणजे कदाचित असं होईल की हे एक प्राप्त झालं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. मी कदाचित पूर्वी उदाहरण दिलं असेल ना विवेकानंदांचं, की विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा एका सरोवराच्या काठून फिरत होते, जात होते, चालत होते, आणि त्याच ठिकाणी तरुण मुलं अंड्याची टरफलं पाण्यामध्ये तरंगवत होती आणि नेमबाजीचा खेळ खेळत होते, की दुरून ते छरे जे असतात त्या छऱ्याने नेम मारायचा आणि त्या टरफला लागला पाहिजे. आणि स्वाभाविकच त्यांचा नेम लागला नाही की हसू येत होतं, थोडं ती गंमत असते ना की ह्याचा काही नेम लागला नाही, असं त्यांचं चाललं होतं. स्वामीजी भगवी पोशाखातले, आपल्या देशातले नाहीत, त्यामुळे ते तिथून चालत असताना नकळत त्याचा छडा लागला नाही म्हटल्यावर स्वामीजी पण हसले. आणि त्यांनी मागे वळून पाहिलं मुलांनी, त्यांना राग आला की आमचा नेम लागत नाही आणि हा साधू बुवा हसतोय मोठा. म्हणून त्या मुलांनी त्यांना विचारलं की तुम्हाला येणार आहे का. तर स्वामीजी म्हणाले मी कधीच पिस्तूल हातात धरलं नाही आहे, तर मला माहीत नाही मला येईल की नाही, पण तुम्ही म्हणत असाल तरी प्रयत्न करतो. आणि स्वामीजींनी ते हातात घेतलं. त्या पाण्यावरती ती टरफलं तरंगतात, स्वामीजी काही अंतरावरती काठावर आहेत. स्वामीजींनी काय नेमका अभ्यास केला असेल अंतराचा, त्या छऱ्याला लागणाऱ्या तिथपर्यंत जाण्याच्या वेळेचा, त्यांना माहिती. परंतु एका पाठोपाठ एक तरी छऱ्याने सगळी टरफळ टाण 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 उडवून टाकली. कधीही हातात न घेतलेलं कसं जमलं. मला मुद्दा आपल्या हाच आहे, ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. मग त्या 14 विद्या 64 कलांमध्ये प्रगती करण्यासाठी काही वर्ष जी घालवायला लागतात ती यांना लागतच नाही, यांना सगळ्या गोष्टी आपोआप येतात. त्यांची जी काही एकाग्रता असते त्या ठिकाणी केलेली, त्या एकाग्रतेने त्यांना या गोष्टी येतात. नुसतं एवढी मोठी लायब्ररी भरली आहे आणि स्वामीजी आपल्या गुरुबंधूंना म्हणायचे की अरे ती पुस्तकं वाचा. तर मुलं म्हणायची कधी वाचणार एवढी, तर म्हणजे का नाही, असतो की आपल्याला वेळ. स्वामीजींची वाचनाची जी गती होती, केवढे ग्रंथ स्वामीजी वाचायचे. आणि मग गुरुबंधूंना वाटायचं की हा काय नुसती पानं उलटतो, ह्याचं काय, याला काय वाचलेलं लक्षात येणार आहे. आणि स्वामीजी पान नंबर सकट सगळं सांगायचं. आता हे कुठून आलं, तर ज्याला आत्मविद्या प्राप्त झाली आहे, ज्याला शुद्ध ज्ञानाचा परिचय झाला आहे, त्याला या सगळ्या गोष्टींना वेळ लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्यांना येतात. मी सायनेकर सरांचं उदाहरण आपल्याला दिलं आहे, आपल्या घरात म्हणतात तसं उदाहरण आहे, आपल्या गावात उदाहरण आहे. सायनेकर सर अंध आहेत, परंतु सायनेकर सरांना त्यांच्या कपाटातल्या खणातल्या पुस्तकाच्या नंबराचं पुस्तकाचं पान सांगता येतं. आणि ते आपल्या सांगतात ते पुस्तक काढ, पान नंबर, अमुक वरच्या बाजूला हा उल्लेख आहे. कुठून ज्ञान येतं.
ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालं आहे, त्याला या 14 विद्या 64 कला हाताचा मळ आहे, काहीच त्याला करावं लागत नाही असा त्याचा अर्थ. त्यामुळे 57वी जी ओवी आपल्या ह्याच्यात आहे त्यांनी आपल्याला म्हटलं आहे, कोणासीच नाही बंधनं भ्रांतीस्तव भुलले जन. काय होतं, अज्ञानामुळे मी बांधलेलं आहे असं वाटतं त्या जीवाला. आपण बांधलेले असतो हे कशामुळे असतो, तर मी देह आहे ह्या अभिमानाने आपण बांधलेले असतो. आणि म्हणून आपली गडबड होते की मी सारखा या देहाशी बांधलेला आहे. देहाला मला बाजूला टाकताच येत नाही. मी आणि देह हे वेगळंच मला करता येत नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती झालेला हा देह वेगळा करता येतो. या देहाला नरेंद्र म्हणतात असं उत्तर आहे. परिचय करून देताना विवेकानंदांनी परिचय कसं आहे, या देहाला नरेंद्र म्हणतात. म्हणजे मी वेगळा आहे. ही आत्मज्ञानाची गोष्ट ज्याला जमते त्याला त्या उंटाची गोष्ट सांगतात. एक उंट घेऊन जाणारा प्रवासी होता. आपला मुद्दा कळायला गोष्टीचा उपयोग चांगला होतो. आणि उंट घेऊन प्रवासी चालला होता. या ठिकाणी उंट बांधून ठेवायचे, दिवसभर राहायचं, काय त्याचं काम असेल, उंटावरून आणलेला माल असेल तो विकायचा, उरलेला माल पुन्हा त्याच्या पाठीवर हे करायचा, मग उद्या दुसऱ्या गावाला जायचं, असं त्याचं चालायचं. एकदा दुसऱ्या गावाला गेल्यानंतर उंट त्या एका नदीच्या तळ्याच्या काठी त्यांनी बांधायला म्हणून हे केलं. लक्षात असलं की दोरी आपली राहिली मागच्याच याच्या ठिकाणी. आणि आता या उंटांचं करायचं काय, बरं त्यांना बांधून ठेवायला पाहिजे. बांधून ठेवल्याशिवाय कसं जाणार, कारण ते जातील कुठेही. आता संबंध रात्रभर इथे ते थांबणार, सरत कुठे गेले तर उद्या शोधायचं कुठे, त्यांना बांधून ठेवायला हवं. आणि दोरी तर आपली मोठीच्या मोठी दोरी आधीच्या मुक्कामावर राहिली. एक हुशार माणूस होता. तो म्हणाला, काही काळजी करू नको, तू त्यांना उभं कर आणि त्यांच्या पायाला नुसता हात फिरव. तू नेहमी दोरी बांधताना जसं करतोस तसं कर. आणि त्यांनी केलं तसं. सगळे उलट सकाळपर्यंत उभेच्या उभे होते, एक जण हल्ला नाही. ही जी आहे ना, ही आपली देहप्रवृत्ती आहे. आपण काही करा, आपण देह सोडतच नाही आहोत. तो देहाशी आपण असं निगडीत झालेलो, बांधले गेलेलो आहोत. त्या उंटाला माहीत होतं की असं केलं, पायावर असा हात ती दोरी फिरली की आपल्याला उभं राहायचं असतं. ती दोरी आहे का नाही ते कळायला त्यांच्याजवळ ज्ञान कुठं होतं, राहिले बिचारे उभे. आम्ही पण देहाशी असे काही बांधले गेलेलो आहोत की आम्ही किती जरी म्हटलं की हे मी म्हणजे वेगळा आहे, मी म्हणजे ईश्वर आहे, मी म्हणजे खरं परमात्मा स्वरूप आहे, हे माझं शुद्ध ज्ञान आहे, हे सगळं जरी पटलं असलं तरीसुद्धा मी प्रपंचाशी, माझ्या या देहाशी अशी काही बांधली गेलेली आहे की मला त्या त्याच्यातच बरं वाटलं. ती चिखलात लोळणाऱ्या डुकराची गोष्ट सांगतात ना, एक साधूला त्या डुकराला भाषेत सांगता आलं, त्याच्या भाषेत, की अरे तुझं ना भविष्य चांगलं आहे बाबा, तू खरंच चांगला, एका काळी तू राजा होतास, तू आता ह्याच्यात तर काय होईल, मी पुढला जन्म घेतला तर काय मिळेल मला. अरे म्हणजे तू राजा होशील, राजपुत्र होशील, केवढं तुला सगळं ऐश्वर्य प्राप्त होईल. म्हणजे काय होईल, तुला आनंद मिळेल. मला म्हणाला इथे आनंदच मिळतो की काय माझं वाईट चाललं आहे. त्याला त्या चिखलातच आनंद आहे. तसं आम्हाला आमच्या देहबुद्धीतच आनंद आहे, आम्हाला आमच्या प्रपंचातच आनंद आहे. पण संत आम्हाला सांगतायत की नाही, तुम्हाला हे घबाड मिळाला आहे, नरदेह मिळाला आहे, याच्यातून बाहेर पडा. म्हणून आम्ही याच्या मागे लागलो आहे की आम्हाला संतांनी सांगितलं, भले आम्हाला जमो न जमो, पण संत आम्हाला सांगतात की नरदेहासारखी छान गोष्ट तुम्हाला मिळाली आहे, घबाड मिळालं आहे, तर त्या घबाडाचा उपयोग करा आणि ह्याच्यातून बाहेर पडला. सगळ्या ज्ञानाचं जे शिखर आहे ते आत्मज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान आहे, ते गाठण्याचा प्रयत्न करा. आणि खरं म्हणजे संत आपल्याला सांगतात की हे सद्गुरूची कृपा झाली ना तर विनासायास मिळतं. विनासायास काहीच कष्ट पडत नाही. हे सगळं वर्णन करतात, वाटतं बापरे नाही बाबा जमणार आपल्याला. पण संत आपल्याला सांगतात की काय नाही, त्यांचं बोट धरा, विनासायास आपल्याला त्या शिखरापर्यंत जाता येऊ शकतं, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. समर्थ पण आपल्याला सांगतात, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढिले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. समर्थ राममय होते, त्यामुळे समर्थांनी म्हटलं की रघुनाथाचं भजन केलं, रघुनाथाचं नाव घेतलं की तो सगळं आपल्याला बरोबर सल्ला देतो. आणि खरोखरच त्यांच्या चरित्राचा जर विचार केला तर आपल्याला जागोजाग असं लक्षात येतं की केवळ श्रीरामांनी त्यांच्या करवी ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या.
अगदी साधी गोष्ट शिवथरघाईत गेलं की असं मनात येतं की काय कुठे जंगल, कुठे तो डोंगराचा भाग असा पुढे आला आहे, कुठून त्यांनी शोधला आणि इथे का ते आले असतील, कुठला तो चंद्रराव मोरे आणि कसं त्यांनी काटा काढला. सगळे प्रश्न आपल्या दृष्टीनं अगदी म्हणजे मनात न येणारे असे आहेत. आणि ते केवळ काय तर रघुनाथ भजने, त्याच्या मी भजनी लागलो आणि माझ्या नरदेहाचं सार्थक झालं. त्यांनी सांगितलेलं प्रमाण मानून मी प्रत्येक गोष्ट केलेली आहे. म्हणून या तुवा केले पाहिजे आधी असं सांगतात. ते काय केलं पाहिजे तर त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. मग त्याच्या आज्ञेत राहायला आपण बऱ्याचदा असं म्हणतो त्याला काय जात आहे. मी मागे गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण आपल्याला दिलं होतं की महाराज जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत करायचं, तसं मनाला तर वाटत होतं पण महाराज सांगतच नाही. आणि मग मनात येतं महाराजांना एवढी लोकं आहेत, माझ्याकडे लक्ष नसलं गेलं तर आपल्याला केलंच पाहिजे, व्यवहार काही चुकत नाही, अशा गोष्टी मनात येतात. आणि मग तो आणि मी अंतर पडतं ना आपल्यात आणि भगवंताच्यात अंतर पडतं. पूर्णपणानं निष्ठा, पूर्णपणानं सरेंडर ज्याला म्हणतो तसं झालं तरच आहे. त्यामुळे सद्गुरू सेवा, सद्गुरूचं सानिध्य, सद्गुरूची आज्ञा प्रमाण मानून आपण जर केलं तर आपल्याला या शुद्ध ज्ञानाकडे वाटचाल करता येतं आहे. खरोखरच त्या भगवंताच्या सद्गुरूच्या वचनांचं निदान कायम स्मरण आपल्याला राहिलं पाहिजे, तरी आपल्याला त्याचा आनंद समाधान मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा ही सवय लागली ना की सगळ्या प्रकारचं भय, चिंता नाहीशी होते. म्हणजे हे तर आपल्याला खूप मोठी गोष्ट दिली आहे भगवंतानी. आणि आपण करोना काळामध्ये त्याचा अनुभव घेतला आहे की ज्यांनी अशा प्रकारे मनाचा पक्का निर्णय घेतला होता काही होणार नाही आहे. मी रोज रामरक्षा म्हणते ना, मला आपल्या मावशींच्या मुलीचा फोन आला होता, मीराताई मला खात्री आहे काही होणार नाही आहे. आपण रोज रामरक्षा म्हणतो की नाही, ती बँकेत नोकरी करते, रोज तिला बँकेत जायला लागत होतं, नाही म्हटलं तरी घरच्याला काळजी वाटत होती, सगळ्यांबद्दल वाटत होती. तेव्हा ती म्हणाली मला खात्री आहे काही होणार नाही आहे, राम आपली काळजी घे. असं ज्याला वाटतं ना तो असा निश्शंक होतो, त्याच्या सगळ्या चिंता दूर होतात, त्याची भीती दूर होते, तो कुठल्याही बंधनात अडकत नाही, असा आपल्याला अनुभव येतोच. पण तशी निष्ठा आपली पाहिजे, तसं आपलं मनाने ठरवता आपल्याला आलं पाहिजे. आणि ते जमलं की त्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होतं. ते जे आहे ते शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान. नुसते शेकडो ग्रंथ अभ्यासून हे आत्मज्ञान होईल असं नाही. नेहमी आपण उदाहरण लक्षात घ्यायचं की एवढे उच्च विद्या विभूषित नरेंद्र म्हणजे विवेकानंद पण एकही पुस्तक वाचलेलं नाही, म्हणजे 4 इयत्ता पण शिकलेले नाही असे रामकृष्ण त्याचे गुरु. ही काय जोडी आहे का? पण होते की नाही, कारण शुद्ध ज्ञानाच्यासाठी पुस्तकांचा उपयोगच नाही आहे, ग्रंथांचा उपयोगच नाही आहे. रामकृष्णांना शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झालेली होती आणि हे नरेंद्राला बरोबर कळलेलं होतं. त्यामुळे तो एवढा उच्च विद्याविभूषित असूनसुद्धा रामकृष्णांच्या चरणाशी होता, त्याचं कारणच आहे. त्यामुळे संतांच्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ असणारे जे ज्ञान आहे, अर्थात त्यांच्याजवळचं ज्ञान हे भक्तीतून आलेलं ज्ञान आहे. म्हणून आपण सुरुवात करता भक्तीचो निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय असं म्हटलं आहे की भक्तीतून हे ज्ञान आलं पाहिजे. ज्ञानमार्गी जो आहे त्या ज्ञानमार्गीला भक्तिमार्गी होणं त्रासाचं असतं. कर्ममार्गी ज्ञानमार्गी माणसं भक्तिमार्गी होतील तर त्यांना ते मुद्दाम करावं लागतं. पण ज्याच्या अंतःकरणात भोळा भाव आहेच भक्तिमार्गी त्याला ज्ञानाची प्राप्ती लगेच होते. त्याच्यासाठी त्याला सायास नाही करावे लागत, अगदी हे आहे. म्हणजे मार्ग म्हटलं तर सगळ्या मार्गाने शुद्ध ज्ञान आपण जाता येईल. पण नुसता ज्ञानमार्गी जो असेल की काही नाही मी ग्रंथांच्या अभ्यासानेच ज्ञान मिळवेल तर त्याच्यातून त्याला अहंकाराची हे होऊ शकते, बाधा होऊ शकते. तर तसं नाही, भक्तिमार्गी जो तो सरेंडर असतो ना, त्या भक्तीच्या आधारे त्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे ग्रंथांचा अभ्यास, हे एवढे मोठे संदर्भ ग्रंथ वगैरे वगैरेची काही आवश्यकता नाही आहे. हे असं आहे की आपण शास्त्र प्रचिती, सद्गुरू प्रचिती असं म्हटलं होतं, पण त्यातली सद्गुरू प्रचिती आली की आपोआप सगळ्या गोष्टी आपल्याला होतात. त्याच्याशी आपलं पूर्ण अगदी पक्कं नातं जुळलेलं असलं पाहिजे. पुढल्या 65 ते 71 वयामध्ये समर्थांनी एक त्या काळातलं हे आहे, आपल्याकडे आता अशा प्रकारचा विचार नसतो, एक संनिपात ज्वर म्हणजे ताप, असा एक संधिपात नावाचा ताप येतो. म्हणजे त्या तापामध्ये तो रोगी भ्रमिष्ट होतो. म्हणजे काहीतरी बरळायला लागतो, वाटेल ते बोलायला लागतो, किंवा त्याला अशी वेगवेगळी दृश्य दिसायला लागतात. म्हणजे त्याचा बुद्धीवरचा, मनावरचा कंट्रोल जातो. थोडक्यात आपल्या शब्दात सांगायचं झालं तर आता औषधांच्या सहाय्याने आधी पहिलं काय केलं पाहिजे, त्याचा ताप उतरवला पाहिजे.
तो असा भ्रमात आहे, त्याला असं काही होत आहे, यात न अडकता पहिला त्याचा ताप कमी केला पाहिजे. मग औषधांच्या सहाय्याने त्याचा आधी ताप बरा करायचा. आपोआपच तो ताप कमी झाला की त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त होतात. तसं आपल्या बाबतीमध्ये आपल्याला आधी आत्मज्ञानाचं हे जे काही आहे ते कळायला आधी आपलं अज्ञान नाहीसं झालं पाहिजे. त्याचा ताप नाहीसं झाला की आपोआप त्याला या बाकी सगळ्या गोष्टी जाणार आहेत. तसं आपल्या या संदर्भातलं जे आपलं देह खरा हे मोठं अज्ञान आहे आपलं, ते अज्ञान दूर झाल्याशिवाय आपल्याला याचा उपयोग आहे. मग ते अज्ञान दूर व्हायला पाहिजे असेल तर औषध कोणतं? तर सत्संग, सद्ग्रंथ, संत सहवास, सद्गुरूची कृपा, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या अज्ञान दूर करण्यासाठी उपयोग होतील. ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी नाही, ब्रह्मज्ञान प्राप्ती आणखीन पुढली. पण हे जे अज्ञान आहे, मी म्हणजे कोणीतरी किंवा मी म्हणजे देह, या देहाचा जो काही आपल्याला अभिमान आहे तो जाण्यासाठी, ते अज्ञान दूर होण्यासाठी आपल्याला औषध कोणतं? तर ही औषध आहे. ह्या एकदा अज्ञानातून आपण बाहेर पडलो तर मग आपल्याला मार्ग मिळतो. आता मार्ग कुठला? नेहमीचा श्रवण, मनन, निधिध्यासन हे सगळं आलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे, त्याचा ध्यास घेतला पाहिजे, तर ही प्रगती होणार आहे. त्यामुळे पुढल्या सगळ्या ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला तो विचार सांगितला आहे. खरं आहे, सद्गुरूच्या बाबतीत सातत्याने समर्थ आपल्याला सांगतात की हे सद्गुरू आणि शिष्यांचं एक रूप झालं पाहिजे. शिष्याच्या मनात काय चाललं आहे ते सद्गुरूला कळतं, हे ठीकच आहे. पण सद्गुरू आपल्याला जे सांगतोय ते आपल्या यशाचंच आहे, आपल्या हिताचंच आहे असं वाटून ते केलं पाहिजे. उलटी बाजू जी असते ती होत नाही. सद्गुरूंना आपल्याबद्दल काय, ते सद्गुरूंच्या बरोबर ते आपल्याला सल्ला देत असतात, पण आपण ऐकलं पाहिजे ना. त्यामुळे ही जी एकरूपता आहे ती एकतर्फी होत आहे, पण या मार्गाने पण व्हायला पाहिजे, ती व्हायला पाहिजे. म्हणजे मग ते ब्रह्मस्वरूप काय आहे ते आपल्याला कळतं. आपल्या अंतःकरणाला संशय संपतो. आपल्याला फार शंका असतात, अनंत शंका आपण घेतो. या शंका आपल्याला दूर झाला पाहिजे. जे जे काही दृश्य म्हणून दिसतं आहे ना या जगामधलं, ते सगळं मिथ्या आहे हे आपल्याला पटलं आहे, पण वाटलं पाहिजे, पटलं पाहिजे. ते पटत मात्र नाही आणि मग आपली त्या दृश्य जगाकडेच धाव असते. ती धाव आपली थांबली पाहिजे, वृत्तीत आपल्या पालट झाला पाहिजे, याचा प्रयत्न करायला ते आपल्याला सांगतात. आणि मग असा नुसता आपण जर त्याचा आढावा घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कळतं की जसं आता म्हटलं की शिष्याचं सद्गुरूशी अनन्य भाव असला पाहिजे, किंवा आपण देहाहून वेगळे आहोत हे आपल्याला पक्कं कळलं पाहिजे. सातत्याने मी म्हणजे हा देह नाही, आणि प्रयत्नपूर्वक म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी, या देह आपल्याला अडवतो कुठे. आता आपण एका अशा विशिष्ट वयामध्ये आहोत की बारीक बारीक गोष्टी आपल्या असतात. गुडघा दुखणं हा आता नॉर्मल सगळ्यांचा कॉमन फॅक्टर आहे. मग तो गुडघा गुडघ्याचं बघेल, कारण मी म्हणजे देह नाही. मग गुडघा आहे माझ्या, हे सगळे जे काही एवढे अवयव आहेत त्यातला एक अवयव आहे, हां त्याचं काय जे काही उपचार आहेत ते करून घ्यायचे, पण त्याच्यामुळे माझी गाडी अडता कामा नाही कुठे, असं त्याला सारखं सांगायचं. आपल्या ज्योतीचं उदाहरण आहे, आपल्याला काही लांब जायला नको आहे. निर्धारानं ती सकाळी त्या गडकरी रंगायतला जाते म्हणजे जातेच, त्रास होतो, किती वर्ष आज मी पाहते आहे, परंतु निर्धार असला की माणूस या शारीरिक गोष्टींवरती मात करू शकतो असं आपल्याला दिसतं. तर तसा आपण विचार करूया. दुसरं असं की जरा एकांतात बसावं, मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. एकाग्रतेने आपल्याला खूप गोष्टी साध्य होतात. स्वस्वरूपाकडे जे आपल्याला जायचं आहे त्या स्वस्वरूपाकडे जायला आपल्याला एकांत नको असतो आपल्याला. एकटे आपण असतो की आपण कोणाला तरी मैत्रिणीला फोन करतो, बोलावून घेतो. एकांत नाही आवडत आपल्याला. कुणी एकटा असला तरी आपण एकटी असतोय मग का आता माझ्याबरोबर तो आहे ना, असा भाव आपल्या मनात असला पाहिजे. एकांत आवडला पाहिजे, एकाग्रता आवडली पाहिजे की मला आता ना अगदी शांत, आता काही नाही दुसरं, भगवंत आणि मी, म्हणजे मग आपलं त्याच्याशी नातं जुळेल ना, मग आपलं अद्वैत. आम्ही सारखेच लोकांतात असलो तर कसं होणार आमचं. त्यामुळे एकांत आपल्याला आवडला पाहिजे. दुसरं असं की हे जे स्वस्वरूपामध्ये लीन होण्याची गोष्ट आहे ना, त्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. मगाशी मी आपल्याला म्हटलं की निद्रेचा विचार करताना ती सुषुप्तीची क्षणभर आपल्याला अवस्था मिळते. ती जी अवस्था आहे तसं आपल्याला या ठिकाणी स्वस्वरूपाची ओळख होण्याची हे होते नाही असं नाही, पण त्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. नेमकं काय वाटतं तो आपण आपला अभ्यास करून ठरवलं पाहिजे. मग ती जी जाणीव आहे ती आनंददायी आहे का, मग ती आनंददायी असेल तर त्याचं आपल्याला प्रमाण वाढवता आलं का. काल ते जे समाधानाचं ध्यानाला बसल्यानंतर एक असं छान वाटलं, तसं आपल्याला रोज वाटतं का.
कधी कधी आपण म्हणतो आज ध्यानच लागलं नाही. मग कधी कधी असं होतं की आलेच नाहीत बाहेरचे आवाज. मी ह्या घरात राहायला आल्यापासून मला हा व्याप झाला आहे. तिकडे ना छान कोकिळ गायचा पहाटे. मला कितीतरी माझ्या वाचनाच्या याच्यातून लोक सांगायचे, अहो मी राहते छान कोकिळ गातो तुमच्या वाचनाच्या पार्श्वभूमीवर. आता इतकी कुत्रे भुंकतात की आता मला, मग मी माझी परीक्षा घेते की मला ती ऐकू आली याचा अर्थ ध्यान लागलं नाही. आणि ऐकू आले नाहीत मग ती काय ओरडली नसतील, पण मग त्या दिवशी हां आज जरा ध्यान लागलं, कारण आवाज नाही आले कुठले. आता घेतो आपण काळजी, काचा लावतो, सगळ्या आपल्याला जी काही काळजी घ्यायची असते ती सगळी आपण घेऊ. पण तो अनुभव जर आपल्याला आला तर तो अनुभव वाढतो का? किंवा आज आलेला अनुभव उद्या जर चुकीचा आला, काहीतरी गडबड झाली, आपलं मन एकाग्र नव्हतं म्हणा, मन चंचल असल्यामुळे किंवा दुसरे काही मनात विचार आल्यामुळे आज आपल्याला बाहेरचे आवाज आले, हा आपला आपण अभ्यास करायचा. आपला आपण अभ्यास केला की इंद्रियांना आपल्याला आवर घालता येतो. इंद्रिय जी बाहेर आहेत ना सगळी, ती बाहेर भरकटत असतात. मग ती बाहेर भरकटायला नको, त्यांना आत ओढून घ्यायला पाहिजे. मग आत ओढायचं असेल तर आतला आवाज, कानांनी आतला आवाज ऐकला पाहिजे, डोळ्यांनी आतलं पाहिलं पाहिजे, सगळ्या इंद्रियांना आपण आत खेचून घेतलं पाहिजे. एकादशी जी असते ना, त्या एकादशीमध्ये 11 इंद्रियांचा उपास करायचा असतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, ही 11 इंद्रिय आहेत आपली. आणि या 11 इंद्रियांचा उपास म्हणजे एकादशी आहे. आपण कॅलेंडरमध्ये एकादशी की आदल्या दिवशी साबुदाणा भिजत घाल, पहिली आपल्याला आठवण काय तर हे केलं पाहिजे. कारण आपण ह्याच्यातून बाहेरच नाही पडू शकत. ते करायचं, ते नाही केलं तर दुसऱ्या दिवशी प्रश्न निर्माण होईल, तर ते करायलाच हवं. पण 11 इंद्रिय पण आठवली पाहिजे. या 11 इंद्रियांना आपण सीमित स्वरूपात आत ओढून घेतलं पाहिजे की त्या इंद्रियांना तुला काय बाबा करायचं आहे, असं बाहेर नको धावू, आत वळ, हे सांगितलं पाहिजे. तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. इंद्रियांना आवर घालायचा आहे, म्हणजे आपण वासनेवर मात करू शकतो. इंद्रियांना आवर घालायचं म्हणजे काय करायचं, सगळ्या वासना निर्मूळ नाहीशा होतील असं लगेच नाही होणार, पण निदान आपल्याला त्या दृष्टीनं प्रगती करता येईल की वासना आपल्या संपवल्या पाहिजेत. इंद्रियांना आवर घातला की वासना जातील. वस्तू आवडणं, पण ती मलाच हवी, मला मिळालीच पाहिजे, आता अगदी घेणारच आहे, हे असं नको. एक्झिबिशन लागलेत, लागू देत, लागतात, मला जायलाच पाहिजे असं नाही. पण आमचा वेळ जाते ना, मग मी आपलं बोलावलं मैत्रिणीला चक्कर, काही घ्यायचं नव्हतं. अगं मग कशाला वेळ काढलात, काय कामं कमी आहेत का आपल्याला? छानपैकी काहीतरी जप करत बसावं, वाचावं, ध्यान करावं, नुसतं बसावं देवासमोर, कशाला त्याच्यात वेळ घालवायचा? घ्यायचं काहीच नाही आहे, पण तरी एक चक्कर मारून येते. हे आपलं संपतच नाही आणि हे संपायला हवं. निदान 60-65 नंतर तरी संपायला हवं. आता ठीक आहे, तरुणपणी आपल्याला नाही संपवता आलं, आता तरी आपल्याला संपवता हवं. ही जी सगळी, म्हणजे लगेच आपण विरक्त होणार आहोत अशातला भाग नाही. सगळ्या वासना संपणार आहेत असं नाही, परंतु आपल्याला कुठेतरी थांबता आलं पाहिजे. भगवंतांनी आपल्या नरदेहाला विवेक नावाची गोष्ट दिली आहे, तो विवेक आपल्याला करता आला पाहिजे. असं आपल्याला या शुद्ध ज्ञानाकडे जायचं म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. हळूहळू आपल्याला त्या आत्मज्ञानाकडे जाता येईल. आता हे जे काही आत्मज्ञान प्राप्त होणार आहे त्याच्यात हा आपण 5व्या दशकातल्या 6व्या समासापर्यंत आलो. आता जे 7, 8, 9, 10 आहेत त्या आपल्या मंडळींची विभागणी समर्थांनी केली आहे. म्हणजे आपण कोण आहोत, तर आपण सध्या बद्ध आहोत. आत्ता जसं वर्णन केलं तसं आपण सगळे प्रपंचाला, ह्या देहाला, दृश्य जगाला बांधले गेलेलो आहोत. या बद्धाला थोडीशी तळमळ लागली पाहिजे ज्ञानाची. 7:30ला उठून वर्गाला जातो आहे तर काहीतरी तळमळ आहे म्हणून आपण येतो आहे. ती जी आता आपली थोडीशी प्रगती आहे त्याला मुमुक्षु म्हणायचं, की मोक्षाची इच्छा मनात आहे, या सगळ्यातून आपल्याला काहीतरी मिळावं असं वाटतं आहे, असं त्याला मुमुक्षु म्हणायचं. त्याबद्ध बांधले गेलेले आहेत ह्या सगळ्याला, तसे आपण आहोत. निदान आपण म्हणूया की काही दिवसातल्या 24 एखादा तास आपण मुमुक्षु आहोत. बाकी आपण 8 तास नोकरी करत असो, प्रपंचाची कामं करत असो. आत्ता म्हटलं तसं देहाशी हे आहे, झोप ही आपल्याला अतिशय ह्या सगळ्यामध्ये अडचणीत आणणारी आहे. जरा वाचायला घेतो की झोप येते. हो, सगळेजण सांगतात आपल्याला. काही जणी असं वर्णन करतात रात्र झोप येत नाही. अगं मग काय करतेस? संध्यासारखी मुलगी आमची ग्रंथ लिहिते बरं का, तिला झोप कमी आहे, खूप जागी असते. आणि मग जागे काय, तर खूप ग्रंथ तिने लिहिलेत, अगदी सुंदर सुवाच्य अक्षरामध्ये अनंत ग्रंथ तिचे लिहून झाले. दासबोध झाला आहे, ज्ञानेश्वरी झाली, अभंग ज्ञानेश्वरी झाली, आता भागवत होत आला आहे. अनंत ग्रंथ तिने लिहिले, उपयोग केला. निद्रा कमी आहे त्याचा उपयोग केला. तसं झालं पाहिजे. पण बहुतांशी असं होतं की अशा प्रकारचं ग्रंथ घेतले वाचायला की डोळे मिठायला लागतातच. तर ते जे आहे
ते मुमुक्षत्व असेल तर ते बद्धाकडून मुमुक्षत्वाचा प्रवास आपला व्हायला पाहिजे. थोडीशी ज्ञानाची तळमळ लागली पाहिजे. आपण शाळेत होतो, परीक्षा जवळ आली आहे आणि अशी झोप आली की पटकन आपण जाऊन डोळ्यावर पाणी मारून की नाही माझं एवढं झालंच पाहिजे, मला सकाळी पेपरला जायचं आहे, असं आपण करत होतो ना. मग ह्याला असं आपल्याला केलं पाहिजे. लगेच आपलं पुस्तक भेटून आडवं कशाला, पुन्हा आपण प्रयत्न केला पाहिजे. असं थोडं जी आहे ती ज्ञानाची तळमळ लागली पाहिजे, म्हणजे मुमुक्ष झालं. त्यानंतरचं तिसरं जे आहे ते संपूर्ण विरक्ती साधली नाही तरीसुद्धा मुमुक्षाचा साधक होतो. हे जेव्हा आपल्याला नियमितपणानं करावंसं वाटतं त्यावेळेला आपण साधक झालो असं होतं. त्यामुळे बद्ध, मुमुक्षू, साधक. सिद्धाचा आपण आत्ता विचार करूया नको, संत म्हणजे सिद्ध, त्यामुळे त्यांचा विचार संबंध ग्रंथभरच आपल्याला करायचा आहे. असे 4 समास आपल्याला पुढल्या ह्याच्यात शिकायचे आहेत. बद्धांनी सुरुवात होईल आणि मग आपला 5वा दशक उरलेल्या 4 समासांनी संपेल. असा हा शुद्ध ज्ञानाचा जरा कठीण असणारा समास आहे, मोठा आहे. आज घरी वाचा आणि काही शंका असली तरी विचारायला हरकत नाही. म्हणजे असं नाही होता का मग की मी बोलते आणि तुम्ही श्रवण करताय, चांगली गोष्ट आहे माझ्या दृष्टीने, परंतु तुम्ही विचारलं तर मी आणखीन अभ्यास करेन. त्यामुळे घरी गेल्यावर आपल्याला समजा असं वाटलं की हा विषय नाही कळला तर आपण त्याचा उल्लेख परत करूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तन्वी देश काही पडो. जय जय रघुवीर समर्थ.